असे म्हणतात सर्व जाती धर्मात विवाह एक उत्तम संस्कार मानला जातो। आपल्या मतदारसंघात सोनगीर सुंदरपण येथे दौऱ्यावर असताना विवाहेच्छुक संगीता नामक युवतीने आमदार महोदय नितीन पवार यांच्याकडे एक आगळीवेगळी मागणी करीत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता। ही मागणी दुसरी तिसरी काही नसून चक्क सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करावे ही साधी मागणी केली होती। 2 महिन्यांपूर्वी दौऱ्यावर असताना केलेली मागणी ही आज आमदार पवार यांनी आज 27 जोडप्यांचे सामाजिक संस्थेमार्फत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत मागणी तरुणीची विवाहाची स्वप्नपूर्ती केली आहे। संगीता आज मंडपात बोलल्यावर चढल्यात विवाह बंधनात अडकून विवाहबद्ध झाली आहे। आमदार पवार यांनी स्वतः उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिला। सोनगीर सुंदरबन ग्रामस्थ तसेच एटी पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ज्येष्ठ नेते गोपाळराव धूम, नवसू गायकवाड, नगरसेवक सचिन महाले, निलेश करवते, मनोज शेजोळे, तुकाराम देशमुख, आनंद झिरवा, माधव पवार, अमरसिंग झोपडे, पोलीस पाटील, प्रवीण सहारे, दीपक मेघा, ज्योतिका बागुल, उमेश पालवा, सावलीराम महाले, रमेश बागुल, रामदास केंगा, रतन चौधरी आदी विवाह सोहळ्यास उपस्थित होते। यावेळी आमदार पवार यांनी सांगितले की वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यांचा खर्च सर्वसामान्य कुटुंबांसाठी मोठे ओझे ठरत आहे। अशा परिस्थितीत सामुदायिक विवाह ही संकल्पना समाजासाठी दिलासा देणारी ठरत असून ती आजच्या काळाची खरी गरज बनली आहे। बदलत्या काळानुसार पारंपरिक विचारसरणीला फाटा देत सामुदायिक विवाहाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचं मत नितीन पवार यांनी व्यक्त केलं। यावेळी परिसरातील सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ, युवक मंडळ आदी जण उपस्थित होते। मंडळी यांचं मी मनापासून आभार मानतो। 1 मिनिट थोडं शांत, 2 मिनिटं। तो अजय तर काही भेटला नाही, पण मला ती संगीता भेटली होती इथं। मी 2 महिन्यापूर्वी आलो होतो इथं। ती म्हणे मी सहज बोललो होतो की इथं काही सामुदायिक विवाह सोहळा लावता येईल का। ती माझ्या मागे लागली, कुठल्याही परिस्थितीत लवकर लग्न लावा। का बरं काय माहिती अजय, काय रे गडबड काय होतं? काय नाही ना? हा, आता लग्न लागलं ना ग बाई, आनंदात आहे ना? सर्व वधूवरांना माझी विनंती आहे, चांगलं आपलं वैवाहिक जीवन व्यवस्थित होऊ द्या। आणि मला आता आनंद झिरवाणी सांगितलं, असं कमी खर्चात वैयक्तिक जर लग्न करायला गेलं तर बराच खर्च येतो। तर असं कुठे अजून सामुदायिक विवाह करायचे राहिले झिरवा साहेब, मला तुम्ही सांगा, ते आम्ही करत जाऊ। पण याच्यामध्ये काही व्यक्तींचा सिंहाचा वाटा आहे, म्हणजे माझ्याबरोबर काही फुल नाही तर फुलाची पाकळी त्यांनी मदत केली। आपले निलेश करवंदे असतील, मनोज कुठे उभे राहा, आपलं सचिन महाले असतील, आणि मनोज कुठे गेला, मनोज आणि तसेच आपले धुमसाहेब पण आले, आपले बाऱ्याकडनं गोपाळ धुमसाहेब, माझं लक्ष नाही, राजू गावित पण इथं बसले, बाळू तात्या आहेत, मजीद आपला सरपंच। तर यांनी पण आपल्याला जी काही मदत केली, म्हणजे काही प्रमाणात भांड्याची मदत त्यांनी दिली। आणि पुढे जर अजून करायचे राहिले सोहळा तर आपण निश्चित करू, पण मला काही बाकी वावर बिवर विकू देऊ नका। आता पुढच्या वेळेस काय करा, ह्या सोनगीर गावात आपण 27 जोडप्यांचा सामुदायिक विवाह केला असल्यामुळे भविष्यात आता प्रत्येक पाड्यातील गरीब जे काय असतील अजून जोडपे, तर तुम्ही मला सांगा, आपण परत असा एक कार्यक्रम पुढे भविष्यात करू भविष्यात। कारण की परवा परत आता 50 जोडप्याचा मानलेला विवाह सोहळा आहे, 50 जोडप्यांचा। आणि सर्वांनी जेवणाचा लाभ घेतला का नाही? जेवण चांगलं होतं ना? हा, आणि गुरुजी तुम्ही चांगलं व्यवस्थित केलं, पण जरा लांबवलं जास्त, जरा थोडक्यात घ्यायचं होतं। मला नाशिकलाही 2-4 लग्न आहे, निश्चितच आता इथं सभा मंडप पण आपण मंजूर केलाय या इथं, त्याचंही काम लवकर चालू करून घ्या, व्यवस्थित करून घ्या। इथं बोलवलं, आम्हा सर्वांना, आमच्या सर्वांचा सत्कार केला, धूम साहेबांचा सत्कार करून घ्या, गुलाबाचं फुल द्या, आपले ज्येष्ठ नेते आहेत ते द्या लवकर। तुम्हाला आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। इथं प्रथमतः जे ही संसारूपी भांडे हे मान्यवरांच्या समोर 5 जोडप्यांना देण्यात येईल। प्रथम जोडपी अजयदादा चौधरी व त्यांच्या मिसेस संगीताताई भगरे, या जोडप्याला हा पहिला मान मिळालेला आहे। त्यांनी या स्टेजवरती जायचं आहे, फोटोशूट करायची आहे। ह्या संसारूपी भांड्यामध्ये आपले आमदार नितीन भाऊ यांच्याकडनं ह्या जोडप्यांना दिलेला आहे। प्रत्येक जोडप्याला हे संसारूपी भांडे दिले। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनासह तालुका प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा।